मैत्रिणींनो, बीइंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही वेगळे असे किचन हॅक्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला तुमच्या किचन मध्ये देखील खूप उपयोगी पडतील। पण ते हॅक्स कोणते आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। तर चला मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला हॅक शेअर करायला मी तर फार एक्साइटेड आहे, कारण तो हॅकच तसा आहे। इथे मी एक आप्पे पात्र ठेवलेलं आहे, पण या आप्पे पात्रामध्ये आपल्याला आप्पे मुळीच करायची नाहीयेत, तर इथे आपल्याला पुरी तळायची आहे। आता यामध्ये पुरी कशी तळणार हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, होय ना? तर तळूनच दाखवते। आपलं तेल थोडंसं गरम होऊ दे। तर आता तेल छान गरम झालेलं आहे आणि आता मी यामध्ये एक एक पुरी टाकणार आहे। थोडंसं पटपट काम करायचं बरं का आपल्याला, कारण की पुऱ्या अगदी काही सेकंदात तळून निघतात। पहा, यामध्ये पुरी पलटायची सुद्धा गरज नाही, ऑटोमॅटिक पुरी पलटली जाते आणि छान तळून निघते। कमी तेलात अगदी झटपट पुरी तळण्याचा आपला हा हॅक आहे। माझ्या आप्पे पात्रामध्ये फक्त 7च पुऱ्या बसतात, पण तुमच्या आप्पे पात्राची कपॅसिटी जर जास्त असेल तर एका वेळी अगदी 10 ते 12 पुऱ्या सुद्धा तळून निघतील। याच पद्धतीने तुम्ही अगदी छोटे छोटे बटाटे वडे किंवा समोसे सुद्धा तळू शकता। आहे की नाही मस्त हॅक? अगदी कमी तेलामध्ये असे छोटे छोटे पदार्थ आपण या आप्पे पात्रात व्यवस्थित तळू शकतो। उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाक करताना आपल्या किचन मध्ये फक्त भाजी शिजत नसते, तर या भाजी बरोबर आपणही शिजत असतो, नाही का? तुम्हाला याचा अनुभव येतच असेल। एवढं गरम होतं की बास। संपूर्ण उन्हाळ्यात असा गरमीत स्वयंपाक करणं म्हणजे इम्पॉसिबल। म्हणून मी ऑर्डर केला असा हा कूलर। या संपूर्ण गरमीत हा कूलर आपल्याला खूप थंड ठेवेल। या कूलरमध्ये फक्त थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडासा बर्फ। याच्या आपण आता सेटिंग्स सुद्धा पाहूयात। यामध्ये एक फॅन आहे आणि वरती काही बटन्स दिलेली आहेत। त्यापैकी हे जे पहिलं बटन आहे ते प्रेस केलं की फॅन स्टार्ट होतो। फॅनची 3 सेटिंग्स आहेत, लो, मीडियम आणि हाय। या पुढचं बटन आहे ते म्हणजे वॉटर स्प्रिंकलर। एकदा ते प्रेस केलं की यातला एक स्प्रिंकलर चालू होतो। सेकंड टाइम प्रेस केलं की 3 स्प्रिंकलर चालू होतात आणि थर्ड टाइम प्रेस केलं की 5 वॉटर स्प्रिंकलर चालू होतात। यानंतरचं बटन आहे ते लाईटसाठी। पहा, बटन प्रेस केलं की इथे जे वरती पाणी भरलेलं आहे इथली लाईट चेंज होते। या फॅनची आपण डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो। हे पहा, अशी वरती प्रेस केलं की हा फॅन असा वरती येईल, म्हणजे आपल्याला अशी छानपैकी वरती हवा लागेल, आणि खाली प्रेस केला की खाली। या पद्धतीने एवढ्या गरमीत हा कूलर मला स्वयंपाक करताना थंड तर ठेवतोच, शिवाय पीसी लॅपटॉपवर काम करताना देखील तो माझ्या बरोबरच असतो आणि जेवताना देखील तो आम्ही आमच्या शेजारीच असा लावून ठेवतो, म्हणजे अजिबात गरम होत नाही। असा हा आपल्याला या उन्हाळ्यात नेहमी कूल ठेवणारा कूलर खरेदी करण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा। तर हा जो कूलर आहे तो मी स्वतः खरेदी केलेला आहे। मी तो रोज वापरते आहे आणि मला त्याचे छान रिझल्ट मिळाले, म्हणून मी तो तुमच्याबरोबर शेअर केला। तुम्हाला देखील जर तो खरेदी करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वरचेवर आपल्या किचन मध्ये मध हा वापरला जातो आणि या पुढचा हॅक याच मधासंबंधीचा। तर पहा, मध घेताना आपण एखाद्या चमच्याचा वापर करतो आणि ज्यावेळेस तो मध त्या चमच्यातून असा पोर करतो त्यावेळेस बराचसा मध चमच्याला तसाच चिटकून राहतो। एकतर तो आपल्याला हाताने सेपरेट करावा लागतो किंवा मग ते खाऊन टाकावा लागतो। पण मी आता तुम्हाला एक असा हॅक सांगणार आहे ज्यामुळे हा मध असा चमच्याला चिकटणारच नाही। तर काय करायचंय, मध घेण्यापूर्वी चमच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तेलाऐवजी तूप लावलं तरीही चालेल। आता अशा तेल किंवा तूप लावलेल्या चमच्याने तुम्ही ज्यावेळेस मध घेता आणि मग तो आपण ज्यावेळेस आपल्याला हव्या त्या भांड्यामध्ये पोर करतो, तेव्हा पहा तुमच्या लक्षात येईलच की या चमच्याला आता अजिबात मध चिकटलेला नाहीये, पूर्ण चमचा स्वच्छ आहे। तर अशा पद्धतीने अगदी आपल्याला हवा तेवढाच मध आपल्याला बरणीतून काढता येईल, तो अजिबात वेस्ट जाणार नाही। लसूण सोलण्याच्या तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण ही पद्धत तुम्हाला माहिती आहे का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आता नवीन लसूण बाजारात आलेला आहे, त्यामुळे लसूण देखील स्वस्त झालेला आहे, त्यामुळे आता भरपूर लसूण सोलावा लागतो। तर आपला हा लसूण सोलण्याचा हॅक म्हणजे अशी लसणाची पाकळी घ्यायची आणि ती पाठीमागच्या साइडून बरोबर मधून कट करायची। त्याचे 2 भाग होतील आणि दोन्ही भाग त्याची जी साल असते त्यामधून अगदी व्यवस्थित
वेगळे होतील. पुन्हा एकदा दाखवते. पण पहा, असा लसूण सोलण्यासाठी ही जी लसणाची पाकळी आहे ती थोडीशी जाडसर हवी. अगदीच बारीक असेल तर उगाच खेळत बसावं लागेल. पण तुमचा असा छानपैकी जाडसर लसूण असेल तर अशा पद्धतीने सोला, झटपट लसूण सोलला जाईल. असाच मिरची कट करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक हॅक आहे. पहा, बऱ्याच जणींना अशी हातावर मिरची कट करण्याची सवय असते, म्हणजे बोट आणि सुरी. पण यामुळे काय होतं, एक तर बोट कट होण्याची शक्यता असते किंवा मग आपला हात देखील तिखट होतो या मिरचीमुळे. यासाठी एक गमतीशीर हॅक आहे. असा एखादा चमचा घ्यायचा आणि तो त्या अंगठ्याला असा रबरच्या साहाय्याने फिक्स करायचा आणि आता सुरीने बिनधास्त कट करायचं. चमचा आणि सुरीच्या मध्ये बरोबर ही मिरची धरायची आणि पट अशी कट करून घ्यायची. अशा पद्धतीमुळे सुरीमुळे आपला अंगठा देखील चिरला जाणार नाही आणि मिरची देखील आपल्या अंगठ्याला लागून जळजळ होणार नाही. हॅक तर मस्त आहे, म्हणजे ज्यांना अशी बोटावर सुरीने मिरची चिरायची सवय असते त्यांच्यासाठी. पण खरं तर यापेक्षा सोपं म्हणजे मिरची डायरेक्ट चॉपिंग बोर्डवर ठेवा आणि चिरा. तर मैत्रिणींनो, गुढीपाडवा आलेला आहे. या मराठी नवीवर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर या पाडव्यानिमित्तच गुढीला बांधण्यासाठी आज आपण मस्तपैकी साखरेच्या गाठी घरच्या घरीच तयार करणार आहोत. गाठी तयार करण्यासाठी मी घेतलेली आहे इथे 1 वाटी साखर आणि त्यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. आता या मिश्रणाचा पाक करून घ्यायचा. पाक तयार होतोय तोपर्यंत गाठी सेट करण्यासाठी आपण पुढची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक आप्पे पात्र आणि एक ताट घेतलेलं आहे. आता या आप्पे पात्रामध्ये आणि ताटावरती सुद्धा थोडंसं तूप लावणार आहे आणि हे दोन्हीही या तुपाने कोट करून घेणार आहे. यामुळे तयार केलेली ही आपली गाठी या भांड्यांना चिकटणार नाही. तर पहा, इकडे आपला थोडासा पाक तयार होत आलेला आहे. आता यामध्ये मी ऍड करणार आहे अगदी 2 चमचे दूध. आता आपल्याला पाक कितपत घट्ट करायचा आहे ते टेस्ट करूयात. तर वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा पाक थोडासा टाकून बघितला. तो पाक टाकल्या त्याची पहा अशी गोळी बनलेली आहे. याचा अर्थ आपला हा पाक रेडी झालेला आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा. या तूप लावलेल्या आप्पे पात्रावर मी एक दोरा थोडासा पाण्यात भिजवून घेतला आणि तो पहा अशा पद्धतीने पसरवून घेतला आहे. आता थोडा थोडा हा सिरप किंवा पाक या आप्पे पात्रांमध्ये साखर थोडीशी कॅरमलाइज करून घेतलेली आहे, म्हणजे कलर छान येतो. तुम्हाला जर अगदी पांढरी शुभ्र गाठी हवी असेल तर मी मगाशी सांगितलं त्याच वेळेला गॅस बंद करा, म्हणजे गाठी छान पांढरी शुभ्र होईल. मी थोडासा त्याला आणखी उकळवून घेतला. आता ही तयार केलेली गाठी आपल्याला 2 तासासाठी अशीच सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. रूम टेम्परेचरलाच ठेवा, फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही. 2 तासांनी ही गाठी सेपरेट करताना फक्त दोरा पहा अशा पद्धतीने ओढून घ्या. आपोआप या गाठी आप्पे पात्रातून सेपरेट होतील आणि त्यांना छान असा आकार देखील येईल. तर पहा, माझ्या तर अगदी कलरफुल अशा या गाठी इथे तयार झालेल्या आहेत. खरं तर विकत अगदी 15 ते 20 रुपयांमध्ये एक गाठी मिळते, पण आपण स्वतः तयार केलेल्याचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का? त्यामुळे अशा पद्धतीने यावर्षी या गाठी घरी तयार करून नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आजचे हे सगळे हॅक्स तुम्हाला कसे वाटले? यातला कोणता हॅक तुम्हाला जास्त आवडला ते मला जरूर कमेंट करा. यापेक्षा वेगळे हॅक्स असतील तर ते देखील कमेंट सेक्शनमध्ये जरूर मेन्शन करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून टाका. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.